मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ एक कथा नाही, हा एक अनुभव आहे. मराठी साहित्यात अनेक महान कादंबऱ्या आहेत, पण मृत्युंजय ही केवळ कादंबरी नाही. ती एक प्रश्न आहे, ती एक वेदना आहे आणि ती एक आरसा आहे. हा आरसा आपल्याला दाखवतो की माणूस जन्मानं मोठा नसतो, तो आपल्या निवडींमुळे मोठा होतो. मृत्युंजय ही कादंबरी लिहिली आहे महान लेखक शिवाजी सावंत यांनी, आणि ही कथा आपल्याला पुन्हा पुन्हा हेच सांगते की माणूस जन्मानं नाही तर निर्णयांनी मोठा होतो. ही महाभारतातील कर्णाची गोष्ट आहे, पण कर्णाला दोष देण्यासाठी नाही आणि त्याला देव बनवण्यासाठीही नाही. ही गोष्ट आहे त्याला समजून घेण्यासाठी. कादंबरीची सुरुवात कर्ण स्वतः करतो. तो म्हणतो, मी माझी कथा सांगतो, कारण माझ्याबद्दल नेहमीच इतरांनी बोललं. आज पहिल्यांदाच मी स्वतः बोलेन. कर्णाचा जन्म हा या कथेचा पहिला घाव आहे. कुंतीला ऋषी दुर्वासांकडून एक अद्भुत वरदान मिळालेलं असतं. ती कोणत्याही देवतेचं आवाहन करू शकते आणि पुत्रप्राप्ती होऊ शकते. कुतूहल, तरुणपण आणि अज्ञान या सगळ्यात ती सूर्यदेवाचं स्मरण करते आणि जन्म होतो. तेजस्वी, कवचकुंडलधारी, असामान्य बालकाचा. पण हा क्षण आनंदाचा नसतो, तो क्षण भीतीचा असतो. लोक काय म्हणतील, समाज काय बोलेल, राजघराण्याची अब्रू, या सगळ्यांपुढे मातृत्व हरतं आणि कुंती त्या बाळाला नदीत सोडते. इथेच मृत्युंजय आपल्याला पहिला प्रश्न विचारते, चूक बाळाची होती की समाजाची? तो बालक वाहत्या पाण्यात मरणार असतो, पण नियती काही वेगळंच ठरवते. सूत अधिरथ आणि राधा त्याला शोधून काढतात. राधा, मृत्युंजयमधील सर्वात मोठं हृदय. ती त्याला फक्त वाढवत नाही, ती त्याला घडवते. स्वाभिमान म्हणजे काय, संयम म्हणजे काय आणि सहनशीलता म्हणजे काय. कर्ण मोठा होतो, तेजस्वी, बुद्धिमान, पराक्रमी, पण समाज त्याला एका नावानेच ओळखतो, सूतपुत्र. कर्ण जिंकतो, पण श्रेय मिळत नाही. पात्र ठरतो, पण संधी मिळत नाही. धनुर्विद्या शिकायची असते, तो द्रोणाचार्यांकडे जातो, पण द्रोण त्याला नाकारतात. कारण त्याच्यात कला नाही म्हणून नाही, तर कारण असतं त्याचा जन्म. आणि इथे लेखक आपल्याला विचारतो, आजही आपण माणसाकडे त्याच्या कुवतीनं पाहतो की त्याच्या आडनावानं? नकारानंतर कर्ण हार मानत नाही. तो परशुरामांकडे जातो, स्वतःला ब्राह्मण सांगतो, खोटं बोलतो. पण हे खोटं स्वार्थासाठी नसतं, ते स्वप्नासाठी असतं. तो विद्या शिकतो, मनापासून शिकतो. एक दिवस परशुराम ध्यानात असताना कर्णाच्या मांडीवर किडा चावतो. रक्त वाहतं, मांस फाटतं, पण कर्ण हलत नाही, कारण गुरुची आज्ञा वेदनांपेक्षा मोठी असते. सत्य उघड होतं आणि मिळतो शाप. ज्या क्षणी तुला तुझ्या विद्या सर्वाधिक गरजेच्या असतील, त्या क्षणी त्या तुला आठवणार नाहीत. हा शाप फक्त विद्या विसरण्याचा नाही, तो शाप आहे नियतीचा. पुढे येतो द्रौपदीचा स्वयंवर. कर्ण उभा राहतो, तो जिंकू शकतो, सगळ्यांना माहीत असतं, पण द्रौपदी त्याला नाकारते. सूतपुत्राशी विवाह नाही, हा अपमान कर्णाच्या मनात ज्वाला पेटवतो. तो पहिल्यांदा स्वतःच्या जन्माला शाप देतो. सभेत कर्ण एकटा उभा असतो, अपमान सहन केलेले, नकार पचवलेले, आयुष्य जिजवलेलं. पण आज त्याच्या डोळ्यात प्रश्न आहे, मी नेमका कोण आहे आणि माझी जागा कुठे आहे? सभेत हसू आहे, तिरस्कार आहे आणि शांतता आहे. आणि तेव्हाच त्या शांततेत एक आवाज उठतो, दुर्योधनाचा. तो पुढे येतो, कर्णाकडे पाहतो आणि ठामपणे घोषणा करतो, आजपासून हा सूतपुत्र नाही, हा अंगराज्याचा राजा आहे.
त्या एका क्षणात कर्णाला ओळख मिळते, सन्मान मिळतो आणि समाजात स्थान मिळतं. पण मित्रांनो, इथेच मृत्युंजय आपल्याला थांबवते. कारण हा सन्मान कर्णाला मुक्त करत नाही, तो त्याला आयुष्यभरासाठी बांधून टाकतो. आज दुर्योधनानं कर्णाला राजा बनवलं, पण उद्या तोच दुर्योधन त्याच्याकडून भयानक किंमत मागणार आहे. ही किंमत सोन्याची नाही, राज्याची नाही, ती किंमत आहे निष्ठेची. आणि कर्णाला माहीत आहे, एकदा ही निष्ठा स्वीकारली की परत फिरणं शक्य नाही. आज कर्ण राजा बनतो, पण याच क्षणी तो आपल्या नशिबाचा कैदी बनतो. कारण पुढे एक असा क्षण येणार आहे जिथे सत्य उभं राहील, कृष्ण उभा राहील आणि इतिहास बदलण्याची एकमेव संधी मिळेल. पण त्या क्षणी कर्ण काय निवडेल? जन्माचं सत्य की मैत्रीची निष्ठा, धर्म की ऋण? आणि इथेच कर्णाच्या आयुष्यातील संघर्ष संपत नाही. इथून तो खऱ्या अर्थानं सुरू होतो. कारण पुढे त्याच्या समोर उभा आहे सत्य, धर्म आणि निष्ठेचा प्रश्न. तो पांडवांचा भाऊ आहे हे सत्य कर्णाला कधी कळणार? आणि ते कळल्यावर तो कोणता निर्णय घेणार? जर कर्णानं सत्याची बाजू घेतली तर इतिहास बदलेल, आणि जर निष्ठेची, तर एक महान योद्धा स्वतःचं भविष्य गमावेल. हा निर्णय फक्त कर्णाचं नाही, तर संपूर्ण महाभारताचं भविष्य ठरवणारा आहे. कर्ण खरंच मृत्युंजय का म्हणवला जातो? त्याचं खरं उत्तर आणि त्याच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण आपण पाहणार आहोत पार्ट 2 मध्ये.